चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला एक पंप मारायचा होता ना, अख्खी ट्रॅलिन ट्रॅक्टर घेऊन मी डायरेक्ट शेतावर आलो होतो. आता ठीक आहे, ट्रॅलिन ट्रॅक्टर आणलाच होता, तर मग एवढ्या दिवसाचं पडलेलं इकडचं रोप घरी घेऊन जावं म्हणलं. आता फोक कांद्याला तणनाशक मारून रोपाच्या जाळ्या भरल्या, ट्रॉलीत टाकल्या आणि ट्रॉलीत बाया सुद्धा बसून घेतल्या. कारण कसं त्यांना कांदे लावायला घरी सोडायचंय. त्यात अश्विन शेट मला न्यायला आले होते, कारण कसं आम्हाला जायचं होतं लग्नाला. आणि त्यात आम्ही कपडे ताशे घातले का मला वाटलंच होतं का लग्नात गेल्या गेल्या म्हणतील केटरचे माणसं द्या कामाला लावून. त्यात नवरदेव नवरीचं आगमन चाललंच होतं स्टेजवर करायचं. तेवढ्यात गुरुंकडे पाहिलं का त्यांनी माईक हातात घेतलाय. म्हणलं स्वास्ती श्री गणनायकम गजमुखम. लग्न लागलं ना. अश्विन शेट म्हणा आपल्याला एक सोलोमोलो मध्ये व्हिडिओ काढायचा. सोलोमोलो नाही रे, स्लोमो मध्ये काढायचा आहे. मग स्लो मोशन मध्ये एकदम खतरनाक असा क्वालिटी वाज व्हिडिओ काढून दिला. व्हिडिओ कसा आला तेवढं कमेंट करून सांगा बरं का. आता तुमच्या भावाला लय हाऊस फोटो बिटो काढायची, मग घेतला काढून एक फोटो. काय आता फोटोत किती चांगला दिसलं असतं तर आपल्याला कुठे शेतातले कामं चुकायला गेले होय. मग अश्विन शेटच्या गाडीला किक मारून काळे कपडे घालून आम्ही आलो होतो डायरेक्ट आपल्या हिरोन्यांना पाणी पाजायला. कारण कसं म्हणलं या उन्हात तानाच्या लई तापल्या असतील, यांना पाणी पाजून द्यावा. अश्विन शेटले गाय घ्यायला लावली तर भाऊ नाही मानला. आणि त्या तिकडे आवांकडे आलो होतं, जेसीबीचं थोडंसं काम चाललं होतं खाली. मग पाटाच्या खाली जरा लेवल करून घेतली. परत आलो आम्ही लॉन्सवरती येऊन जरा अंगाट टाइमपास केलाच होता. तेवढ्यात मला घरून फोन आला आणि डायरेक्ट गोडा लागला. म्हणजे इकडे बायांचे कांदे लावून झाले, तू पाणी भरायला कधी येतो. मग इकडे येऊन पाणी भरायला सुरुवात केलीच होती, पण तेवढ्यात तिच्या आयला ती मोटर त्रास देत होती सारखी बंद चालू. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर बाकी फॉलो करा.